कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. माझी फॅमिली बाहेर पडताच ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या विरुद्ध पार्टीवाल्यांनी गाडी लावली होती. त्या गाडीतून त्यांनी बाहेर पडताच माझ्या फॅमिलीवर तिथून गाडीतून रॉड काढून सरळ त्यांच्या डोक्यात घातले. अक्षरशः रक्तबंबाळ केले. माझ्या धीरांना 2 धीर आहेत, त्यांना माझ्या स्वतःला मला धक्काबुक्की गेली. हे म्हणजे ह्या सर्वांनी ठरवून गेलं होतं का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवायची आणि मारायची होती. खेड तालुक्यातील आमडस गावातील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेनंतर निर्माण झालेल्या वादाचं पुढे हाणामारीमध्ये रूपांतर झालं आणि या घटनेमध्ये एका व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली असून 8 जणांविरोधात खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास आमडस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभा सुरू होती. ग्रामसभा सुरू असतानाच काही ग्रामस्थ आणि फिर्यादी सभागृहाबाहेर आले. यावेळी त्यांच्या शाब्दिक वाद निर्माण झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला वाद काही वेळातच उग्र बनला आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादी अमोल अशोक खेडेकर वय 32 राहणार आमडस गवळवाडी आणि सोबतच संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडनं आणि सोबतच हातापायांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या मारहाणीमध्ये अमोल खेडेकर यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद पोलिसात करण्यात आली. दरम्यान अमोल खेडेकर यांच्यावर होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी त्यांचे भाऊ अनिल खेडेकर, वहिनी आदिती खेडेकर आणि सोबतच वडील अशोक खेडेकर घटनास्थळी धावून आले होते. मात्र त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय. या घटनेप्रकरणी तुकाराम करंजकर, रोहित करंजकर, संदेश खताते, संदीप करंजकर, विशेष करंजकर, चंद्रकांत करंजकर, संजय करंजकर आणि दिनेश करंजकर सर्व राहणार आंबडस यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नमस्कार, मी आदिती अनिल खेडेकर, राहणार आमडस गवळवाडी. मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य आहे. काही दिवसापासून आमच्या वाडीची एक सार्वजनिक वाट बंद होती. ती वाट त्या वाटेचा आपल्या 23 नंबरमध्ये ग्रामपंचायत 23 नंबर ह्याच्यामध्ये नोंदणीसुद्धा आहे. म्हणून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एक लेटर दिला होता की आम्हाला ती वाट मोकळी करून द्यावी म्हणून ग्रामस्थांनी. पण त्यावर ग्रामपंचायतीने काही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही तहसीलदार ऑफिसला याची कंप्लेंट केली. मग तहसीलदार इथून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये लेटर आलं की तुम्ही ती वाटण्याची पाहणी करा आणि त्यांना वाट मोकळी करून द्या. परंतु ग्रामपंचायतीने फक्त पाहणी केली आणि सांगितलं की तुम्ही या, आपण ग्रामसभा बसू, आपण समंजसपणे सगळ्यांना विरुद्ध पार्टीला बोलवू, ज्यांनी वाट कुणी बंद केली आहे ती त्यांना बसवू, आपण समंजसपणे आपण येऊ आणि मीटिंग काय असेल ते तुमचा निर्णय देऊ. मीटिंगमध्ये असा निर्णय झाला. आम्हाला आज ठरल्याप्रमाणे आम्ही आज तिथे गेलो होतो. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की बाबा तुमची वाट काय आम्ही मोकळी करून देत नाही. का करून देत नाहीत हे काय आम्हाला सांगितले नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता असं आम्हाला त्यांनी सरळ सांगितलं. मीटिंग संपताच आम्ही सगळे बाहेर पडत होतो. माझी फॅमिली बाहेर पडताच ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या विरुद्ध पार्टीवाल्यांनी गाडी लावली होती. त्या गाडीतून त्यांनी बाहेर पडताच माझ्या फॅमिलीवर तिथून गाडीतून रॉड काढून सरळ त्यांच्या डोक्यात घातले. अक्षरशः रक्तबंबाळ केले. माझ्या धीरांना 2 धीर आहेत, त्यांना माझ्या स्वतःला मला धक्काबुक्की गेली. हे म्हणजे ह्या सर्वांनी ठरवून गेलं होतं का आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बोलवायची आणि मारायची होती. हे असं त्यांचं ठरवून झालं होतं का? आणि हे जर असंच चालत असणार आहे तर ह्या कोकणात आपल्या इथे कसं जगावं हे समजत नाहीये. माझं एवढंच असं म्हणणं आहे की आज हे माझे सासरे माजी सैनिक आहेत. म्हणजे हे माजी सैनिकावर हल्ला अजून किती फॅमिलीवर किती हल्ला होणार. काही दिवसापूर्वी आमच्याच घरावर दगडफेक झाली होती. त्याच्यावरनं पण आम्हाला ते म्हणायला गेले की तुम्ही पोलीस स्टेशनला कशाला जाता म्हणून. मग आम्ही जायचं कुठे? जर आमच्या गावातले सदस्य वगैरे जर आम्हाला हे करत नसतील तर आम्ही पोलीस स्टेशनला जाणार ना. आज मला एवढीच इच्छा आहे, आज जे लोकांनी माझ्या धीरांना वगैरे जे काही हल्ला बिला केलेला रक्तबंबाळ केले त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी ही माझी विनंती आहे. ग्रामसभेनंतर घडलेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सध्या सुरू केलाय. तपासांती घटनेमागील नेमकं कारण आणि वादाची पार्श्वभूमी स्पष्ट होणार असल्याचं खेड पोलिसांनी म्हटलंय. कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी.